आषाढी वारीतील सगळ्यात अवघड टप्पा असलेला दिवेघाट अशा प्रकारच्या 6 बैलगाड्या लावून ओढला जातो। म्हणजे आपण बघतोय की खरं तर इतक्या बैलजोड्या या रथाला कधीही लागत नाहीयेत, केवळ अवघड असा दिवेघाट पार करायचा असतो त्यावेळी अशा प्रकारच्या पुढे आपण बघतोय की 6 बैलजोड्या असतात, ज्या बैलजोड्या हा रथ वर आणतात आणि या पालखी सोहळ्याला दिवेघाट पार करायला मदत करतात। आपण बघताय की अवघड असा हा टप्पा आहे, कारण 3 ठिकाणी अशा प्रकारच्या अवघड टप्पा पार पडतो, ज्या ठिकाणी या ठिकाणी माऊलींचा हा जो काही पालखी सोहळा आहे हा पुढे नेण्याची जबाबदारी खरं तर सगळ्या वारकऱ्यावरती असते। इथे बघतोय आपण की हेच ते बैलजोड्या आहेत, ज्या बैलजोड्या मोठ्या खुबीनं ही पालखी वर नेण्याचं काम करतात। आणि बघतोय आपण की अवघड अशा या टप्प्यावरती विश्वस्त सुद्धा या पालखीवरती विराजमान झालेला आपण बघतोय, कारण ज्यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची ही पालखी दिवेघाटामध्ये येते त्यावेळी दिवेघाटामध्ये या पालखीच्या स्वागतासाठी सासवडच्या पंचक्रोशीतले लोक मोठ्या खुबीनं जमलेले असतात। आणि आपण बघतोय की सकाळपासून ज्या क्षणाची सासवडचे नागरिक वाट बघत होते, भाविक मोठ्या प्रमाणात वाट बघत होते, तो क्षण जवळ आलेला आहे आणि दिवेघाटामध्ये हा माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचलाय। याच पालखी सोहळा पोहोचवण्यासाठी जवळपास अशा प्रकारच्या 6 बैलजोड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, ज्या बैलजोड्या हा पालखीचा रथ वर नेण्यासाठी मदत करतात। आणि एकच जयघोष सुरू होतो, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये दिवेघाट अवघड असा दिवेघाट आता या पालखीनं पूर्ण केलाय। आणि हा पूर्ण केलेला दिवेघाट आपण बघतोय की आता पुढे सासवडच्या मुक्कामी जाणार आहे आणि सासवडच्या मुक्कामी गेल्यानंतर सासवडमध्ये माऊली 2 दिवस या ठिकाणी असणार आहेत। बघतोय आपण की दर्शन घेण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात दिवेघाटामध्ये हे सगळे भाविक रांग करतायत आणि अशा प्रकारे अवघड दिवेघाट पार करून आता माऊली आजपासून 2 दिवस सासवड मुक्कामी असतील आणि इथून पुढे मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीला जाण्यासाठी सज्ज होतील। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, दिवेघाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।